मंडळी, जिभेचे सोडून जिमचे व्यायाम करायला घेतलेल्या निमिषने आणि मॅडनेस हा स्थायी भाव वाटावा या कन्व्हिक्शननं पंच टाकणाऱ्या शिवालीने घेतला एक ध्यास एंट्रीलाच लाफ्टर कमावणाऱ्या अरुण कदम यांना अशा ठिकाणी पाठवायचा जिथे आता कोणाला जावंसं वाटत नाही. कुठे? चला बघूया. नमस्कार सई मॅम. हॅलो प्रसाद सर, मी निमिष. म्हणजे आता तुम्ही म्हणाल मी आत्ता एवढा हसत होतो, अचानक असं काय झालं? माझा प्रॉब्लेम खूप जेन्युइन आहे. 3.5 महिने झाले मला माझ्या प्रेयसीला भेटताच आलं नाहीये. आणि मी तिला प्रपोज केलं 3.5 महिन्यापूर्वी. ती हो म्हणाली मला, आणि त्याच रात्री लॉकडाऊन सुरू झालं. काय करायचं मी? माझ्या वेदना समजू शकता सर तुम्ही? येस, ॲब्सोल्युटली. आणि आता या वेदनांना सहन होत नाहीयेत मला, म्हणून मी शेवटी आलोय. इथे घर आहे तिचं, मी आज तिला जाऊन भेटणार आहे, काही होऊ दे. म्हणजे अहो बास झालं यार. आता काय करायचंय? मी मुद्दाम हे असे कपडे घालून आलोय. मी सरकारी कर्मचारी नाहीये, पण मी शासनाचा अधिकारी म्हणून बनून आलोय. काय मी घरी जाणार आहे, तिच्या बापाला सांगणार आहे की तुम्ही बाहेरगावी गेला होतात आणि आता तुम्हाला क्वारंटाईन व्हायची गरज आहे. आणि मग त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करणार आहे. आणि मग 14 दिवस मी आणि ती घरात सगळे नियम पाळून प्रेम करणार आहे. तर आता बघूया काय होतं आज ते. चला. ही कोणती बेल आहे? आले 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 आले. कचरेवाला? निशिम तू? पप्पा पप्पा निशिम आला. इकडे इकडे. अगं तुझं काय आहे? लगेच काय पप्पांना बोलवतेस? आणि निशिम? माझं नाव निशिम आहे? मुळात निशिम या शब्दाला अर्थ आहे का? निमिष या शब्दाला अर्थ आहे का? तू जरा बरी दिसत नसतीस ना, आयुष्यात कधी संबंध पण ठेवले नसते तुझ्या. थँक्यू. कौतुक नाही करत आहे तुझं. अगं आपलं काय ठरलंय लक्षात आहे ना तुझ्या? आपण काय करायचंय तुझ्या पप्पांना? मी जायफळची बॉटल तयारच ठेवली आहे, ही बघ. झायपन? पॉयझनचं झायपन केलं तू? हे कदमांचं हेरिडेटरी झिरपतच का सगळीकडे? अगं विष देऊन मारायचं नाहीये तुझ्या बापाला. आपल्याला त्यांना फक्त बाहेर गावी जाऊन आलेत म्हणून क्वारंटाईन करायचंय 14 दिवस. आणि मग ते 14 दिवस तू आणि मी या घरात. आठवलं मला, तुझ्या बरोबर हे ठरलंय ना. ते माझ्या बरोबर हे ठरलंय म्हणजे कोणाकोणाबरोबर काय काय ठरवलंयस तू? तो कचरेवाला आहे. कचरेवाला? नाही म्हणजे तू कचरेवाला आहे ना. त्याचं काय? ते आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय की आपल्या घरातले उंदीर हे झायपण मारून टाकायचे म्हणून. तो कचरेवाला येऊन तुझ्या बरोबर उंदीर मारणार आहे? हो. म्हणजे काय म्हणाला तो? तो मला बोलला की तुझे पप्पा नसतील ना घरी, तर आपण दोघं मिळून एकट्यात उंदीर मारू. पप्पा घरी नसताना उंदीर मारायला येणार आहे? हो. आणि ते मला पटलं म्हणून मी त्याला घरी बोलवलं. अगे असं कसं पटलं ग? अगं त्याच्या नादाला लागू नको, तो लय शहाणा आहे. उंदीर मार्या त्याची वाट लावतो मी नंतर. तू मला नको ना गोंधळात टाकू. तू पटकन बाबांना बोलव आणि त्यांना सांग शासनाचा माणूस आलाय म्हणून. मी पप्पांना बोलवते. काय चाललं तुझं वाचर? अरे घाई गडबड म्हणा, कशाला बोलवलं चिवाली? तुझं नाव चिवाली आहे? ते पप्पांना शिवाली बोलता येत नाही ना, म्हणून ते मला चिवाली बोलतात. पप्पांना शिवाली बोलताच येत नाही लहानपणापासून? मग लहानपणी आईला काय ची आली म्हणून सांगायचे?
आणि जर शिवाली बोलता येत नाही मग नावच कशाला ठेवलं? चिवालीच ठेवायचं ना. एक्सक्यूज मी, हो हो. यू आर हू? यू आर हू? यू आर मिस्टर अरुण कदम, राईट? येस, 100%. एनी प्रॉब्लेम? येस, आय डू हॅव अ प्रॉब्लेम. मी शासनाकडून आलोय. ओ डिलिशियस. शासनाने काही बंदी घातल्या तुमच्यावर. इंग्रजीतून बोलायचं नाही, ही त्यातली एक. ओ ट्रिमेंडस हॉरिझॉन्टल. हेच बोलायचं नाही, हीच बंदी घातली आहे तुमच्यावर. हा, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही शासनाची परवानगी न घेता बाहेरगावी फिरायला गेला होता असं आम्हाला समजलंय. हा, आता नेहमीसारखं साहसिकपणे करू नका. आमच्याकडे पुरावे आहेत, कळलं का? हा, आम्ही पुराव्यांशिवाय बोलत नाही. आणि त्याच्यामुळे याच्या पुढे 14 दिवस तुम्हाला आम्ही सांगू तिथे क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. अरे पण वसरे मी बाहेर गेलंच नाही, म्हणजे नाही गेलंच हायच नाही. मी गेलं तर मला कसं सांगतो? मी गेलंच नाही ना रे बाहेर. तुम्ही गेले आहात, तुम्ही गेले आहात. नाही, तुम्ही गेले आहात. अरे पण मला काय आठवतच नाही, मी बाहेर गेलोच नाही. म्हणजे गेलो नाहीच हाय, म्हणजे गेलोच हाय का नाही मी? अरे पण मी सांगतोय तुम्ही गेला होता. तुम्ही बाहेर गावी एका गावाला गेला होता. आमच्याकडे प्रूफ आहे. ओके वसरे, म्हणजे मी कुठे गेलो होतो ते तर सांगशील? वेंगुर्ल्याला. वेंगुर्ल्याला? हो. म्हणजे मी वेंगुर्ल्याला गेलो होतो? म्हणजे बहिणीकडे, म्हणजे सुलूकडे मी वेंगुर्ल्याला गेलो होतो? हो 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 हो. मी शिवाली, जरा फोटो दाखवा यांना. हे वेंगुर्ला बस स्टँडवर उभे होते, तो फोटो दाखवा यांना आता पटकन. आता मी फोटो कुठून आणू? अगं तुला सांगितलं होतं ना की फोटो एडिट करे यांचा, वेंगुर्ला बस स्टँडवर उभे आहेत असा. अच्छा, हे पण तुझ्या बरोबर ठरलं होतं अरे माझं? किती गोष्टी कोणाकोणाबरोबर ठरवल्यास तू, लक्षात राहत नाहीये नाही, पण तुझ्या. मला आता आठवलं, एकदम आठवलं. माझ्याकडे फोटो आहे. एक मिनिट. हा, एक मिनिट प्रूफ आहे. हा बघा, पप्पांचा वेंगुर्ला बस स्टॉप वरचा फोटो. एक्झॅक्टली. हा बघा तुमचा. हा, समुद्रात ते उभे आहेत, त्याच्या मागे पाण्याच्या मधोमध तू एक बोर्ड लावलास, वेंगुर्ले बस स्थानक. आणि ही कोण आहे बाजूला उभी? रसिका वेंगुर्लेकर. का? ते वेंगुर्ल्याला गेले होते ना, म्हणून वेंगुर्लेकर. प्रूफ. एक्सक्यूज मी, मैंने तो फोटो बघू. वाट लावलीस तू प्लॅनची. अरे बापरे, त्यातला वेंगुर्ल्याच्या समुद्रात कवरं पाणी आलंय. आवरी भरती आली का एसटी स्टँड पर्यंत पाणी आलंय. अरे त्या रसिकाला सांगा वासारीला, ती भिजल, तिला बाहेर काढायला पाहिजे. कवरी भिजली ती. सगळं हेच कव्हर करतात, आपल्याला काही करावंच नाही लागत आहे. हे भारी आहेत. अरे वसरे, मला पटणार नाही, म्हणजे पटलं. हा, अरे हा समुद्र मी ओळखतो, ह्याच्यात पाणी हाय. वाह वाह, बरोबर. मग आता तुम्हाला पटलंय, हा प्रूफ आहे. आता कन्फर्म झालंय की तुम्ही वेंगुर्ल्याला गेला होतात. आता तडक तुम्ही बॅग भरा आणि बॅग घेऊन इथून क्षणात निघा क्वारंटाईन व्हायला. चला. अरे पण मला आठवतच नाही ना मी वेंगुर्ल्याला गेलो, तर म्हणजे लक्षातच येत नाही माझ्या वाचा. नाही नाही पप्पा, तुम्ही गेलेलात. मी तुम्हाला सांगते, बसा इथं, बसा. हा. तर कसं झालं होतं? कसं झालं? 2 महिन्याआधी तुम्ही मला असं मिठी मारून बोलत होत, हा, चिवाली बेटा, मला सुलूची लई आठवण येते, मला तिला बघावं असं वाटतंय. मग तुम्ही उठलात आणि तडक वेंगुर्ल्याला निघून गेलात. म्हणजे आवरा मी उतावला झाला होता सुलूला बघायला, पण मला नावच आठवत आहे ना. एक मिनिट बस एक मिनिट. मी तुम्हाला आठवण करून देतो. काय झालं होतं, डोक्यावर थोडा ताण द्या. हा, बस. आता
मेमरीज कलेक्ट करा. तुम्हाला एक रात्री अचानक सुलूची आठवण आली म्हणून तुम्ही पटकन बॅग भरलीत, पटकन बाहेर निघालात, पटकन बस डेपोवर पोहोचलात. तिथे तुम्हाला कळलं की समीर चौगुलेने तुम्हाला पाहिलं. त्यांच्यापासून लपण्यासाठी तुम्ही पटकन बसमध्ये चढलात. तिथे तुम्ही निघालात, वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचलात. मिलॉर्ड, हेन्स प्रूव्ड की यांना सुलूची आठवण येते. हे सुलूकडे जाऊन आलेत. हेन्स प्रूव्ड मिलॉर्ड. वसर्या हे प्रूफ नाही आहे. मग मी तुला सांगतोय सुलू सुलू बोल वसर्या. मला वाटलं तुम्ही फास्ट बोलतोस वसर्या, सगळं डोक्यावरनं चाललंय ना रे. डोंट वरी, मी तुम्हाला परत समजवतो. हा, आता मी हळूहळू सांगतो. Yes. तुम्हाला एका रात्री अचानक सुलूची आठवण आली. सुलू आता अजून किती स्लो बोलू? नाही, आता सुलूची अच्छा, आता दुसरा सुलू. आता Real. दुसरा सुलू. येस येस, इमोशनल. सॉरी. तर तुम्हाला एका रात्री अचानक सुलूची आठवण आली. तुम्ही बॅग भरलीत आणि बाहेर गेलात बस डेपोवर. एक्झॅक्टली तिथे तुम्हाला समीर चौगुलेंनी बघितलं. वसारा. समीर चौगुलेंना पण प्रवास करायचा होता पण त्यांना तिकीट मिळालं नाही. ते तिकीट फक्त तुम्हाला मिळालं. असंच पाहिजे वसाऱ्याला. आणि मग तिथून तुम्ही वेंगुर्ल्याला गेलात आणि वेंगुर्ल्याला उतरून रिक्षाने सुलूच्या घरी गेलात. रे वसाऱ्या, रिक्षान? अरे ती स्टेशनच्या बाहेर राहते. असं दोन ढँग टाकलं का तिचं घर राहतं. अवरे नको चुकू रे, शासनाचा माणूस आहे. सॉरी, मी चुकून बोलून गेलो. तुम्ही चालत गेलात, ढेंगा टाकत चालत गेलात आणि तुम्ही त्यांच्या घरात गप्पा मारत बसलात. गप्पा नाही मारत रे, आम्ही बाहेर तिकडं नंदीवर पोवायला गेलो. तिकडं माझी शाळेतली मैत्रीण पुष्पा भेटली. हे पुष्पा असेल ना? मग तिच्या घरी आम्ही गेलो. तिच्या घरी गेल्यानंतर मी तिच्या पोराला बोललो, ये पोरा, हे पैसे घे न, तू दुकान जा आणि चॉकलेट तुला आवडेल ते घे. चॉकलेट आहे. म्हणजे तुला जे चॉकलेट आवडेल तोपर्यंत तू काय यायचं नाही खरं. मग मी जाम गप्पा मारल्या. आमच्या गप्पा रंगल्या, आमच्या दोघांच्या अशा गप्पा रंगल्या न. मग तिचा नवरा तो संजू आईला. हा, आता संजू मध्ये तुम्ही चुकला नाहीत. इथे तुम्ही चंजू नाही केलं. साऱ्या टेन्शन मध्ये बऱ्या लोकांची वाचते. मी तर साधा माणूस आहे, मना कवर टेन्शन असेल म्हणून मी संजू तिकडे तिचा नवरा संजू आईला ना मी मागच्या दारात पळून गेलो. आणि मला माहित आहे पुढं काय झालं. काय झालं? तुम्ही राग्या काकाला घेतलं आणि मामा सावंतांच्या वाडीत गेलात. बरोबर, मामा सावंतांच्या वारीन मी गेलो आणि त्याच्याबरोबर मी चट्टे खेळलो. नाही, हे बास. पत्ते पचाच सच ठरलं होतं. पचाच आता सत्ते. बस रे, तू शासनाचा माणूस आहे म्हणून तुला सांगतो. जवळ 2 वर्ष झाली या मंचावर मी अभिनव करते. काय करतो? अभिनव करते. इथल्या लोकांनी माझी कधी चूक कारली नाही. जे काय मी बोलतोय ते सगळे शांतपणे सहन करत असतात. न वसाऱ्या, तू कालचा पोर माझी चूक काढतस. हा, एक गोष्ट लक्षात ठेव. धनुष्यातून निघालेला बाण नि अरुण कदमच्या तोंडातून निघालेला शब्द परत येत नाही. वा. आय एम सॉरी. कळलं? तर परत माझी चूक करायची. तुम्ही पत्ते खेळत होता. आम्ही पत्ते खेळवतो. तुला सांगतो, अरे चैन, अंगठ्या, कपडे सगळं अंडरवेअर वरती मी घरी गेलो. घरी जाम त्या दिवशी मी हारलो. आवरी मजा केली तुला सांगतो. मग मी चिवालीला फोन केला, अरे मी इकडे जाम मजा करतोय बाला, तू पचकन ये. पप्पांनी मला फोन केला ना, तुम्ही लोकात दुसऱ्या दिवशी वेंगुर्ल्याला पोहोचले. नाही पोचली. तू नाही गेलीस. मी गेले होते. तू इथेच आहेस, तू नाही गेलीस. अरे बाबा, मी सांगते ना, मी गेले होते. नाही गेलीस. अरे बाबा, मजा येते. मी गेले होते. तू आली. मी गेले होते. मी वेंगुर्ल्याला आले. आपण संध्याकाळी जत्रेला गेलो. तुम्ही ते खटखटे लाडू दिले आणि तो नाटकाचा सीन, हा काय नाटकाचा सीन होता. डन टन 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 टन. महाराज वाचवा मला, महाराज वाचवा. या राक्षसापासून वाचवा मला महाराज. शिवाली, राज चिन्हे, आता तू चिंता करू नको. मी हा इकडे. अरे वसाऱ्या, या. अगं, मी का करतोय हे सगळं? या.
आजोबा काही झालं? हे घ्या झायपॉन. वा, वाता त्याच्या तोंडात आणि खल्लास करून टाका. राज चिन्हे शिवाली, मी ह्याच्या तोंडान पॉइझन टाकतो. अरे गप्पा बसा, गप्पा. अरे तुम्ही दोघे वेडे आहात का कम्प्लिटली? इथे नाटक करायला आलोय का मी? शासनाचा अधिकारी आहे ना. हा, सॉरी 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 सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ऍक्च्युली आमचं चुकलंच. हा. म्हणजे शासनाला न कळवता आम्ही बाहेर गेलो होतो. हा. तेव्हा आता हा. तुम्ही म्हणाल तिकडं आम्ही 14 दिवस क्वारंटाईन होतो. गुड. चल शिवाली. नाही तुम्ही जा. शिवाली, तुला जायची काहीच गरज नाहीये, तू नको जाऊ. नाही, मला गेलं पाहिजे. मी पण गेलेले ना वेंगुर्ल्याला. नव्हती गेलीस ऐक माझं. तुम्ही जा. नाही नाही, नाही, नाही. असं कसं बाला, ती पण माझ्या बरोबर गावी आली होती ना वेंगुर्ल्याला. मला गेलं पाहिजे. शिवाली चल. अगं, तू नव्हती गेलीस, आपला प्लॅन होता ना. बाबा, मला माहितीये नव्हते गेले, पण मी खोटं जाऊन खूप मज्जा केली. तर आता मला गेलं पाहिजे प्लीज. अगं, तू वेडी आहेस का? आपल्याला इथे मजा करायची, तू विसरतेस का? अरे ती म्हणजे क्वारंटाईन नंतर करू ना. अगं, पण आपलं आत्ता ठरलं होतं ना 14 दिवस. अच्छा, ते तुझ्या बरोबर ठरलं होतं का? मर तू वेंगुर्ल्याला जाऊन. निशिम निशिम ऐक ना. तुझा बाप निशिम. खूप भारी, फार मज्जा आली, फार मज्जा. प्रसादा, या रंगमंचावर अरुण शुक्ला असं चक्क्यच नाही. वा वा अरण्या, क्या बात आहे. निमिष, मस्त. तुझ्या भाषेवरचं तुझं प्रभुत्व चांगलं आहे, तुझा सेन्स ऑफ ह्युमर उत्तम आहे. शिवाली, तुझी एक वेगळीच एनर्जी असते आणि ती स्टेजवर अशी तू आलीस की अशी फार मजा येते बघायला तुला. सो कीप इट अप. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. मंडळी, बदललेल्या आर्टिस्ट कॉम्बिनेशनमुळे गौरव मोरेचं पण नशीब बदललंय का हे आता आपण पाहूया. कारण आज फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांच्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांचा लाडका विनोदवीर, चौघुल्यांचा समीर. हा बाबा बोला. समीर, हा. अरे त्या मोरे आणि खरातचं लग्न आहे आज. हो. तर ते मी जोशी माझी जरा तब्येत बरी नाहीये. हो, टायमिंग वरून कळलं बाबा तुमच्या. मध्ये मध्ये जरा फ्लेवर ठेवायला लागतो तो. तर ते जोशी गुरुजींना सांगितलंय, तर तुला मी फोन करायला सांगितलायस, तो केलास का तो हो फोन? हो, काळजी करू नका. ते लग्न लावायला जोशी गुरुजीच जाणार आहेत. मी त्यांना ऑलरेडी फोन केलेला आहे. तुम्ही काळजी घ्या. बरं वाटतंय का आता तुम्हाला? जरा जरा तसं वाटतंय. हा बाबा, मला सांगा, आज दक्षिणा किती मिळणार होती? 7,000 रुपये. काय सांगताय? काय 7,000 रुपये? हो, पण आता उपयोग काय? ते जोशी गुरुजींना मिळणार ती. आता तू टाकलीस वडापावची गाडी. मी म्हटलं होतं जरा मंत्र शिकून घे, तुला मिळाली असते, पण नाही, शिकायचंच नाही ना तुला. हो, पण बाबा इतकी वर्ष इतरांची लग्न लावलीत, माझं लग्न लावायचं कधी विचार करणार आहात तुम्ही? थोडा तरी हॅलो हॅलो, ठेवला फोन. नेहमी असे करतात. असो, सई प्रसाद, आज जोशी गुरुजींना मी फोनच केलेला नाहीये. कशाला त्यांना 7,000 रुपये द्यायचे? काय ना, साधारणतः लग्नातनं मंत्र कोणीही ऐकत नसतं. एवढ्या गोंगाटात तू तुझ्या लग्नात तरी मंत्र ऐकले होतेस का रे? नाही की नाही? मग तुझं लग्न झालं हे तरी आठवतंय तुला? सांग ना, आठवतंय? हो, आठवतंय ना? वाघ तसा नाही. पण असो, मी आज काय करणार आहे, हे 7,000 रुपये दक्षिणा मी स्वतः घेणार आहे. कोणी ऐकत नाहीये, कोणी ऐकत नाहीये. बघा आता काय करतोय. चला, लग्न कुणाला करायचंय? लग्न कुणाला करायचंय बाबा? गुरुजी, अरे गुरुजी, किती उशीर, कधीपासून तुमची वाट बघतोय गुरुजी. मंडप वाल्याशी मी बोलत नाही. गौरव मोरेला बोलवा. गुरुजी, मीच आहे गौरव मोरे. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्यू. नाही, तुम्ही मोरे असायला हरकत नाही, पण तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी गौरव आहात. असो, मस्करी नकोय. लग्न कुणाशी आहे? हा, वनिता.
ही माझी होणारी बायको वरिता खरात. ओ माय गॉड, ओ माय गॉड, व्हॉट अ WW ब्युटी. ओ माय गॉड, तुम्ही यांच्याशी लग्न करणार आहात? हो. तुम्ही काही बोलला नाहीत, मी काय ऐकलं नाही. तुम्ही ह्यांच्याशी लग्न करणार आहात? हो. तुम्ही काही बोलला नाहीत, मी काय ऐकलं नाही. तुम्ही ह्यांच्याशी लग्न करणार आहात? हो. तुम्ही काही अरे हो. ती 4 वेळा हो बोलली, परत परत तेच काय विचारताय? हा टाकल्या. मी काय बोललो ना, तुम्ही काय ऐकलं नाही. अहो गुरुजी ऐका ना. हो गुरुजी, आज माझं लग्न आहे, जरा विधीला सुरुवात करा ना. ऍक्च्युली कसं आहे, लग्नानंतर लोकांच्या घरी वरात येते, आमच्या घरी खरात येणार आहे. अरे बाप, मरतो काय मी. अरे बाप, ओ माय गॉड. तुझ्या जागी मी असतो ना, ऑपरेशन करून पुरुष झालो असतो, पण ह्याच्याशी लग्न केलं नसतं. खरात वरून वरात असा विनोद करतो हा. खरात वरून वरात, उचला ती परात. खरं आवडलं. कमाल गुरुजी. कॉल मी सम्या. ऐको, किती छान विनोद करता तुम्ही समुडी. ए तो सम्या बोलला लगेच समुडी काय. हो चला ना, विधी सुरू करा ना, लग्न आहे ना माझं. चला चला, बसा बसा, या बसा. बसा. मंत्र असतात नाही का. समर्पयामी गुरुजींच्या पाया पडा, गुरुजींच्या मिठीत या. समर्पयामी. काढते काढा ते. अरे मी बोललो तुम्हाला गरम आहे, गरम आहे. काढा ते. समर्पयामी. आता टाका. पोटा पाण्यासाठी काय करता? जेवतो. अरे बाप, परत बोलतो काय मी. काय यार खतरनाक. अरे बापरे. अरे जेवतो तर मला काय सांगतो. अगं खरंच आवडलं. कमाल विनोद आहे तुझा. कमाल कमाल कमाल. काय सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझा. खरं आवडलं तुला. खूप आवडलं. दर्जा आहे ना, दर्जा. गुरुजी, ओला कचरा आणि सुका कचरा असे 2 डबे असतात ना. हो. तसा तुमच्या विनोदाचा एक वेगळा डबा बनवून ठेवा आणि त्यात हे रोज असले विनोद टाकत जा. कळलं का. जेवतोला सेंकतो हा दर्जा आहे. अहो मला विचारायचे होते, पोटा पाण्यासाठी काय करता, उद्योगधंदा काय करता तुम्ही? हा, मी MHJ कंपनीत जनरल मॅनेजर आहे. KYT डिपार्टमेंटला. KYT डिपार्टमेंट. KYT डिपार्टमेंट
कुणी येऊन ठसतं डिपार्टमेंट. लागलो तेव्हा हलका अपमान डिपार्टमेंटला होतो. आता माझं प्रमोशन झालंय. आता कुणी येऊन ठसतं या डिपार्टमेंटला. आता भविष्यात लगेच माझं आणखी प्रमोशन होणार आहे. मी आता के डिपार्टमेंटला जाणार आहे. के डिपार्टमेंट कधीही काढतील डिपार्टमेंट. जाऊ दे ना यार, तुम्ही विधी सुरू करा ना. विधी सुरू करा ना. समर्पयामी समर्पयामी समर्पयामी. आल्यापासून फक्त समर्पयामी एवढंच बोलतोय. याचा थोपडा बघा. ह्याच्याशी काय तुम्ही लग्न करताय? एवढे चांगले चांगले ऑप्शन असताना तुम्ही त्या ठिकाणी काय बघताय? आयुष्यात मौत का कुवामध्ये कशाला उडी मारताय? हे लग्न त्याच्यात मोठं माझे लग्न करा. जवळ मराठीत गप्पा मारतोय ग. चला हाताला हात लावा. तुम्ही नाही, तुम्ही असा लावा. हा तुम्ही असा लावा. साजरा लिंबू पैसा पैसा. काय करतो काय करतो बघ. असले असले विधी असतात का? हा नवरदेवाने असं बसायचं आणि नवरीने तुमच्या हातात हात लावायचा. हे बघा मी 500 लग्न आजपर्यंत लावलेली आहेत. असा ऍटिट्यूड असेल तर मला नाही थांबायचं. गुरुजी तुम्ही बसा ना. गौऱ्या जा तू आधी तिथे बस. अरे ते सांगतात तर विधी असणार ना. गुरुजी तुम्ही विधीला सुरुवात करा ना. घरात कोण कोण असतं? आई वडील. तुम्हाला विचारलं का? यांना विचारतोय. घरात कोण कोण असतं? मी आणि माझे आई बाबा असतात. अरे वा, म्हणजे आई बाबा गेल्यावर सगळी प्रॉपर्टी मलाच मिळणार आहे. गुरुजी ऍक्च्युली मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि आमचा 4 बेडरूमचा एक मोठा फ्लॅट आहे. स्वाहा. अरे हे तुझा बावळीस करे सगळे काय सांगतेस त्यांना? आणि हो ती 4 बेडचा फ्लॅट आहे म्हटल्यावर लगेच स्वाहा असं काय करताय? लग्न माझं आहे, माझे विधी म्हणा ना. हे पहा, हे शास्त्र आहे. मध्ये मध्ये बोलायला लावू नका ह्या ना, नाहीतर मी. चला चला आता पुढचा विधी आहे. आता हे घ्या, ही पळी घ्या हातात. हा पळी घ्या. आता पाण्याचं आचमन करायचं आहे. हा आचमन करा. ओम केशवाय नमः. शामजी वॉचमन काय करताय? वॉचमन काय करताय? आचमन करायला सांगितलं तुम्हाला. शाबजी चला आता हे पाणी घ्या. हा कोपऱ्याचा अर्धा तास गुळण्या करा. चला निघा. गुळण्या करा हा कुठला विधी आहे? अरे गुळण्या करा. हे बघा हे असे विधी आहेत. एकदम अंगावर येऊ नका, सांगून ठेवतो तुमच्या. हे असे विधी आहेत आणि तुम्हाला जमत नसतील तर मी करतो. चल ग जाऊया आपण. मला सांगा कुठले विधी आहेत यार? म्हणजे मी जेव्हा काही करणार तेव्हा एकट्याने करायचं आणि हिची वेळ आली की तुम्ही सोबत जाणार. कशाला? हे बघा हा विधी पूर्ण होईपर्यंत वधूची पूर्ण सुरक्षा ही गुरुजींवर असते. चल ग जाऊया. पण मी गुन्हा करणार नाही. बस गुळण्या करणार नाही. बघतोय बघा कसा माझ्याकडे. काय हे ह्यांच्या बरोबर संसार करणार आहात तुम्ही? चेहरा बघा कसा फुतकारतोय. सेक्सी नाग्या. हा माझा शब्द ह्याला कसा कळला ग? गौरव तू आता अति करतोय. भर पणपत तमाशा नको ना. जा ना पटकन गुळण्या कर. मी गुळण्या करणार नाही. मला माहितीये ना मी गुळण्या करायला गेलो ना हा माझी बायको पळवणार. ते कमालच करताय. हे ऐकूच शकत नाही. मी पळवलंय तुम्हाला? नाही. हा मी पळवलंय? हे मंदाकिनी मी तूच पळवलंय का मला सांग? नाही. हे दमयंती मी पळवले तूच? नाही. मी ऑफर तरी दिली का? नाही. तुम्हाला यायचं असं तर गोष्ट वेगळी, पण मी ऑफर दिली. पळवलंय. हा काय म्हणतो मग? मारीच. मी मारीच? अरे तू तर उघड उघड मारीच. काय म्हणतोय? बायको पळव्या. अरे बायको पळव्या. गौऱ्या आता तू गुरुजी तुम्ही विधी सुरू करा. काय केलंय? फक्त तुमच्याकडे बघून मी विधी सुरू करत आहे. प्लीज प्लीज गुरुजी. हा चला. हात जोडा. वाजव. हात जोडा. हात जोडा. म्हणा मम मम्मम. मम म्हणा. मम्मम.
असा बालिश नवरा केलायस ना तू. मम्मम म्हणतोय. तुम्हाला जर मम म्हणता येत नसेल तर हे विधी पुढे होऊ शकणार नाहीत. ज्याला मम म्हणता येतं तो विधी करेल, तो लग्न करेल. मम मला आलं. थांबा मी म्हणतो. थांबा जरा थांबा. म्हणतो मी. मम. इट्स टू लेट नाव. एवढा वेळ नाही आहे. ह्यांना सांगा आता फक्त एकच विधी राहिलेला आहे, अंतरपाठ. तो नीट झाला तर लग्न झालं असं म्हणायला हरकत नाही. चला उठा या. चला अंतरपाठ आणणार रे. चला या. हे हातात धरा. या धरा. हे इकडे ये तू. हा चला. शुभ लग्न सावधान. चला. ऐका ना, नवरदेव मी आहे, ह्या बाजूला मी पाहिजे, तुम्ही गुरुजी आहे. रे परत काढायला लागणार आता. चला तुमचा डाव पहिला. ठीक आहे. डाव पहिला का डाव पहिला? उठा या इकडे. इकडे ये रे. मध्ये मध्ये येऊन या. सर इकडे या. मॅडम या साईडले. या साईडले. या साईडने. हा हा. अरे इकडे ये. चला. शुभ लग्न सावधान. परत तेच होतंय. मी नवरदेव आहे, मी ह्या बाजूला पाहिजे, तुम्ही इथे पाहिजे. अरे यार किती वेळा काढायचं हे? सारखं सारखं काढायला लावताय. चला इकडे या. चला इकडे ये. उतरा. या इकडे. या इकडे. या इकडे. तुम्ही इकडे या. हा तू इकडे ये रे. हा चला. शुभ लग्न सावधान. चला झालं आता. लग्न झालं. गुरुजी तेच होतंय परत परत. मी नवरदेव आहे, मी इथे पाहिजे. अरे खूप झालं यार तुझं. किती वेळा काढायचं काय? आमदार नाही ते आम्हाला. चला इकडे ये. चला इकडे ये. तिकडे उभा राहा. तिकडे उभा राहा. या इकडे. ए हे येडा नाग्या, मी नवरदेव आहे, मी तिथे पाहिजे, तू इथे पाहिजे. बस बस झाला. नाही सोड. हात सोड. हात सोड. हे वेडी आहे काय? चल उठ 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 उठ. तू काय म्हणते? वेडी आहेस काय तू? काय होमात बस. नाही नको नको ना. होमात बस. नको ना गुरुजी. होमात बस. नको नको. तुला काय करणार माहिती आम्ही आता? काय? होम क्वारंटाईन. हा होम क्वारंटाईन झालाय. आता आपण हनीमून क्वारंटाईन व्हायचं. ऐका ना, मी सिंगल आहे. ह्याच्यावर बस. तुम्ही कोण आहात अरे? तुम्हाला डायलॉग्सची पण गरज लागत नाही. काय याला अर्थ आहे? माझ्याकडे शब्दच नाही आहेत. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. वने, आज तू 2 क्रेझी माणसांच्या मध्ये बॅलन्सिंग ॲक्ट जो केलास त्याच्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. समीर दादा, तू लिहितोस की नाही, की काय करतोस? तुम्हाला तुझी स्क्रिप्ट एकदा बघायची आहे. नाही लिहितो आणि त्यात सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. हे फक्त माझं नसतं. सगळे लेखक आणि आपले सचिन मोटे, सचिन गोस्वामी सगळ्यांचं पण म्हणजे डायलॉग न बोलता रिॲक्शन वरती कसं? म्हणजे यार इम्पॉसिबल. अमेझिंग परफॉर्मन्स. मला फार आवडला. आय डोंट हॅव वर्ड्स. अमेझिंग. जिओ जिओ जीते रो. हाय हाय. प्रसादा, मनोरंजनाच्या मांडवाखाली हास्यरसांच्या पंक्तीसमोर नवीन नवीन जोड्यांची लग्न लावून तुम्ही हा जो विनोदाचा संसार मांडलाय, त्याला एकच आशीर्वाद, शुभेच्छा देऊ इच्छितो. अष्टविनोदा सौभाग्यवती भाऊ. क्या बात आहे यार. स्पीचलेस आहे मी. म्हणजे अप्रतिम. फार मजा आली. क्या बात. हॅट्स ऑफ. थँक्यू सो मच. थँक्यू.